हेतू होता असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे। सेवानिवृत्तीनंतर पत्नीसोबत जग फिरण्यासाठी श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी आयुष्यभर बचत केली। मात्र निवृत्तीच्या 6 महिन्यांपूर्वीच पत्नीचं निधन झाल्यामुळे आता पत्नीसोबत फिरता येणार नाही, म्हणून त्यांनी सर्व जमापुंजी भारतीय सैन्याच्या कल्याण निधीकडे सुपूर्द केली। नोकरीपेशा माणूस सेवानिवृत्तीनंतर आरामात जीवन जगता यावं यासाठी आयुष्यभर पै जमा करीत असतो, जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर तो पत्नीसोबत व परिवारासोबत आरामात जीवन जगू शकेल किंवा आपलं एखादं स्वप्न पूर्ण करू शकेल। नागपुरातील बँकेत लिपिक असलेले श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी सेवानिवृत्तीनंतर पत्नीसोबत जग फिरण्यासाठी पै गोळा केली। निवृत्तीनंतर पत्नीला निवांत वेळ देता येईल ह्या विचारानं पत्नीसोबत प्रवासाचा त्यांचा मानस होता। मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। निवृत्तीच्या अगदी 6 महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं कर्करोगानं निधन झालं। प्रचंड धक्का बसलेल्या सहस्त्रबुद्धे यांनी मला पत्नीबरोबर फिरता येणार नसेल तर मी पण फिरणार नाही असं ठरवलं आणि जमा केलेली सर्व जमापुंजी भारतीय सैन्याला दान केली। मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही जण बँकेत होतो, पंजाब नॅशनल बँकेत। आम्ही दोघेही जण क्लरिकल मध्येच होतो आणि आम्ही ठरवलं होतं की आपला दोघांपैकी एक पैसा आपण फंड आपल्यासाठी ठेवायचा, म्हातारपणात, आजारपण, फजारपण, आणि एक आपण पूर्ण बाहेर भ्रमण करून टाकायचं। तर त्याच्यासाठी ठेवलेला होता, पण परमेश्वराची इच्छा इकडे द्यावी असेल ती माझ्या रिटायरमेंटच्या 6 महिने आधीच कॅन्सरने मृत्यू पावली। आणि मग मी तो बरेच दिवस ठेवला होता। मी इतरही ठिकाणी कुठे कुठे दान करत असतो, जिथे जिथे मला मिळाले तिथे, जसं विवेकानंद केंद्राला वगैरे दरवर्षी देत असतो। मग माझ्या डोक्यात आलं की हे एकदम आपण लमसम देऊन दिले तर जे सैनिक आपल्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढतात, आज ते सैन्य बॉर्डरवर लढतातच, आपण घरात शांतपणे झोप घेतो। नाही तर आपल्या ह्याच्यात कसं सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे चारही ठिकाणी इतका असा आजूबाजूचे आपल्या सगळे भौतिक कंट्रीज जे आहे ते नुसते असे आपल्याला मारायसाठी टपलेले आहेत। माझ्या लक्षात आलं की सैनिकाच्या विडोजना किंवा पोरांसाठी जे ते मृत्यू पावतात त्यांच्या चांगल्या मदत कार्यासाठी दिले, मला माझ्या पत्नीच्या बरोबर फिरल्यावर जितकी गंमत आली असती त्याहून अजून जास्त चांगला आनंद वाटतो। श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी जमवलेली 25 लाख रुपयांची रक्कम आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडला दान केली। मला फिरता आलं नाही, पण आपल्या पैशाचा सदुपयोग व्हावा म्हणून मी हा पैसा आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडला दिला असल्याचं त्यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं। नागपूरचे श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी जो पैसा दान दिलाय त्यामुळे त्यांची सर्वत्र स्तुती होतीये। पुन्हा म्हणजे साधारण 1 महिन्यापूर्वी अकोल्यातले मुकुंद पाध्ये आहेत, त्यांनी याच कॉजसाठी आणि याच संस्थेला 1 करोड रुपये दिले होते। ते माझ्या वाचनात आल्याबरोबर माझ्या डोक्यात आलं की आपल्या दिवसात बरेच जे डोक्यावर घडतंय की आपला पैसा काहीतरी सदुपयोगी लागला पाहिजे, आपण जे फिरायला नाही गेलो ते, तर आपण याच्याशिवाय अजून दुसरं काही चांगलं असू शकणार नाही असं माझ्या डोक्यात आलं। आणि मग मी त्या दृष्टीने त्या मुकुंद पाध्यांच्याकडला टेलिफोन नंबर मिळवला, त्यांच्या पोराशी बोल, त्यांनी मला साऊथ ब्लॉक दिल्लीचा नंबर दिला। त्या साऊथ ब्लॉक दिल्लीला RKS मोहन काही आहेत साहेब, त्यांच्याशी बोललो। त्यांनी सांगितलं मी सीताबर्डीवर करून देतो, आणि मग ते सगळं एक लिंक जुळत गेली आपोआप हळूहळू। दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटाफोडे, नागपूर।